महाकारुणिको नाथो हिताय सब्बपानिनं पूरयित्वा पारमी सब्बा पत्तो संबोधिमुत्तमं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमंगलं। साधु म्हणा। शक्यसिंह महामुनी राजा, तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ या तीन रत्नाला अभिवादन। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण। अनंत पुण्याचे भागीदार श्रद्धेय उपासक सावंत बाबा, सावंत आई, त्यांचे जावई मनोज सावळे, शीतल, कटारनवरे परिवार, त्याचबरोबर रवी अंबोरे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून आलेल्या सर्व बुद्धाच्या पुत्रींनो, उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, मुंबई हे शहर महापुण्यवान शहर आहे। भारतीय लोक हे 5 बाबीनं पुण्यवान आहेत, पण तुम्ही मुंबईतले लोक 6 बाबीनं पुण्यवान आहात, पण तुम्हाला याची खबर नाही। जर मी आता सांगितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की मुंबईचे लोक का पुण्यवान आहेत। आपण 5-5 अंगांनी पुण्यवान लोक आहोत। एक पहिलं पुण्य आहे की आपण मनुष्याच्या जन्मात आलो। पहिलं पुण्य काय आहे की आपण मनुष्याच्या जन्मात आलो। मग हे मनुष्याच्या जन्मात येण्याची विशेषता केव्हा लक्षात येते? जेव्हा बाकीच्या प्राण्यांचं आपण अवलोकन केलं तेव्हा येते लक्षात। तर बाकीच्या आपल्या अवतीभोवतीचे जे दुःखी प्राणी आहेत त्यांचं निरीक्षण करायचं। जसं की डुकर असेल, कुत्रा असेल, आहे की नाही, किडे मकोडे असतील, गाई म्हशी शेळ्या असतील, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की अरे, यांना ज्याला बाह्य सुख म्हणतात आणि ज्याला आंतरिक सुख म्हणतात, ह्या दोन्हीही सुखापासून हे कोसो दूर आहेत। जसं की तुम्हाला कधीतरी गळ्यातले सोनं नाणं ज्या दिवशी घेतलं असेल त्या दिवशी 2 घंटे तर सुख मिळालं असेल। थोडा अनुभव करा बरं की कानातलं गळ्यातलं सोनं ज्या दिवशी घेतलं असेल तर बाह्य सुख जरी ते चिरकाळ टिकणारं नाही, क्षणभंगूर आहे, पण तेवढा वेळ तर तुमच्या मनाला सुखद अनुभव भेटला असेल। तेवढ्या वेळ तर तुमच्या अंगावर अशा संवेदना उभे राहिले असतील। पण असं कधी झालं का की कुठल्या कुत्र्या मांजरा डुकरांनी कधी सोनं नाणं घेतलं? कधीतरी तुम्हाला समजा घर बनवलं असेल तर त्याचं सुख मिळालं असेल, कधी नवे कपडे घेतले असतील, कधीतरी तुम्ही समजा मुलगा मुलगी जावई किंवा नातेवाईक कोणी पास झालं किंवा चांगल्या नोकरीला लागलं किंवा प्रमोशन झालं तर कोणती खुशी मिळाली असेल। तसं ह्या बाकीच्या प्राण्यांमध्ये होते का? बाकीच्या पक्षांमध्ये होते का? त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कधी बाकीच्या प्राण्यांना ध्यानाला बसता येते का? नाही बसता येत। म्हणून सगळ्या सत्वांपेक्षा श्रेष्ठ हा मनुष्य सत्व आहे, कारण की त्याला मन आहे आणि त्याला त्याचं मन उच्च करता येतं, म्हणजे डेव्हलप करता येतं, विकसित करता येतं। दोन्ही अंगांनी त्यांना त्यांचं मन सुखाकडे घेऊन जाता येतं। स्वतःसाठी आणि इतरांसाठी देखील सुख संपादन करता येतं। आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्धांनी मानव जन्म हा इतका श्रेष्ठ जन्म सांगितलेला आहे की जो मनुष्यपटी लाभो, हा फार दुर्मिळ आहे जो आपल्याला मिळाला। हे पहिलं पुण्य आहे आपल्याकडे। दुसरं पुण्य आहे की आपण मनुष्य जन्मात आलो, पण आपण भारतामध्ये जन्माला आलो। आपण भारतामध्ये जन्माला आलो, बाकीच्या दुसऱ्या देशात नाही, जिथं की ही धम्मभूमी आहे, ही गुरुभूमी आहे, ही बुद्धभूमी आहे, जिला प्युअर लँड म्हणतात, मदरलँड म्हणतात, फादरलँड म्हणतात, धम्मालँड म्हणतात। आणि जेवढे पाठीमागे सम्यक संबुद्ध होऊन गेले आणि पुढं जेवढे सम्यक संबुद्ध होणारे ते सारे याच भारतात जन्माला येतात, याच भारतात जन्माला येतात। जेवढे आजपर्यंत होऊन गेले आणि पुढं सगळे होणारे ते याच भूमीवर जन्माला येणार आहेत। म्हणजे एवढी पवित्र भूमी, म्हणून हिला बुद्धाची भूमी म्हणतात, कारण इथं बुद्ध आणि अरहंत इथंच उपसतात। बाकीकडे तुरळक उपसतात, दुसरीकडे समजा झाले तर थोडक्यात, पण इथं अरहंताचं पीकच निघतंय।
1 2 3 नाही, लाखो अरहंत होता तिथं, लाखो नाही करोडो अरहंत. भगवंताच्या काळातले श्रावस्ती नगर 7 कोटीचं नगर होतं. 7 कोटी ती लोकसंख्या होती श्रावस्ती. तिचं नावच होतं सब्ब अथ्थी. जिथं सर्व काय आहे, जसं की मुंबईत सर्व काय आहे, फक्त सख्खे मायबापासारखं प्रेम भेटत नाही, बाकी सगळं भेटतं इथं. तशा प्रकारे सब्ब अथ्थीमध्ये 2 कोटी लोक, 2 कोटी जे 7 कोटीपैकी जी लोकसंख्या होती ती वेगळ्या वेगळ्या अवस्थेला असणाऱ्यापैकी होते, म्हणजे धर्मलाभी होते थोडे तरी. म्हणून ह्या भूमीत आपला जन्म झाला, हे दुसरं महापुण्य आहे. तिसरं एक महापुण्य आहे की आपण तथागत सम्यक संबुद्धाने जेव्हा धम्मज्ञान शोधून काढलं, बुद्धत्व शोधून काढलं, आणि शोधून काढलं म्हणून बुद्धाच्या बुद्धत्वाच्या नंतर आपला जन्म झाला, धम्माचा प्रचार केल्यानंतर झाला. जर बुद्धाच्या अगोदर जन्मलो असतो तर अंधारातच जन्मलो असतो, अंधारातच मेलो असतो, आहे का नाही? काहीच कळलं नसतं ना बुद्धज्ञान. म्हणून बुद्धाच्या बुद्धत्वाच्या नंतर, धम्मप्रचार केल्यानंतर, म्हणजे बुद्धाच्या नंतर आपला जन्म झाला. ही एक तिसरी पुण्याची बाब आहे आपल्याकडे. ही एक विशेष तिसरी पुण्याची बाब आहे. चौथी बाब आहे की आपण भारतीय लोक महापुण्यवान आहोत की आपण बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं त्याच्यानंतर जन्मला असतो तर महार म्हणून मेलो असतो, महार म्हणून गेलो असतो. बुद्धंग शरणंगाच्या मी म्हणता नसतं आलं, धम्मंग शरणंगाच्या मी म्हणता नसतं आलं, संघंग शरणंगाच्या म्हणता नसतं आलं, दानाचं महत्त्व नसतं कळलं, शिलाचं महत्त्व नसतं कळलं, समाधीचं महत्त्व नसतं कळलं, मानवी जीवन सफल नसतं झालं. तर बाबासाहेबाच्या धर्मांतराच्या नंतर आपला जन्म झाला, ही विशेष एक बाब आहे. आणि जेव्हा पूज्य गोयंका गुरुजींनी विपස්සना इथे घेऊन आले आणि जेव्हा विपස්සनेचा प्रचार झाला त्या युगामध्ये आपला जन्म झाला, ही 5वी आपली महापुण्याची बाब आहे. नाही तर धर्मांतर होऊन सुद्धा गुरुजीने जोपर्यंत विपස්සना आणली नाही त्याच्या अगोदर जर समजा आपला जन्म झाला असता तर आपल्याला 3 रत्नाची शरण भेटली असती, पण परिशुद्ध धम्म आचरण करण्याची संधी भेटली नसती. की तो तथागताने जे शिकवलेला धम्म आहे तो प्रत्यक्ष कसा आहे, त्याच्यामध्ये पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं ध्यान, नंतर आकाशयतनं, अकिंचनयतनं, विज्ञानायतनं, नेवसंज्ञानासंज्ञान, असे आणखी 4 प्रकारचे ध्यान आहेत. लोकोत्तर अवस्था आहे. ह्या कुठल्या गोष्टी कानावर पण पडल्या नसत्या, विशेष रूपाने आपल्याला त्याचं हे पण नसतं झालं. म्हणून ही 5वी आपली बाब आहे की आपण या 5 अंगांनी महापुण्यवान लोक आहोत. आणि तुम्ही मुंबईचे लोक आणखी एका बाबीनं जास्त पुण्यवान आहात. तुम्ही साधुकारास पात्र आहात. तुम्ही लोक फक्त ते कळलं पाहिजे की पुण्यवान का आहे. कारण या पुण्यवान भूमीमध्ये विशेष रूपाने जसं 3 रत्न आहेत का नाही, जसं बुद्ध धम्मसंघ म्हणतो ना, तसं 3 महापुरुषांच्या पवित्र अस्थी या मुंबईत आहेत. पगोड्यामध्ये भगवान तथागत सम्यक संबुद्धाची अस्थी आहे, बाबासाहेबांची पवित्र अस्थी चैत्यभूमीला आहे, आणि गुरुजीची पण अस्थी या मुंबई नगरीमध्ये आहे. हे एकमेव नगर असं आहे पूर्ण जम्बूद्वीपात नव्हे, पूर्ण जगात. ह्या 3 महापुरुषाच्या पूर्ण जगात कुठं आहेत? ब्रह्मदेशात बुद्धाची अस्थी आहे, श्रीलंकेत आहे, पण बाबासाहेबाची कुठं आहे? ब्रह्मदेशामध्ये गुरुजीची आहे, बुद्धाची आहे, पण बाबासाहेबाची कुठं आहे? म्हणून दुसऱ्या शहरामध्ये आणखी 10-12 शहर आहेत, तिथं बाबासाहेबाची आहे, पण गुरुजीची आणि बुद्धाची कुठं आहे? पण हे एकमेव शहर असं आहे. म्हणून तुम्ही सजग राहा की तुम्हाला धर्मलाभ कधी बी होऊ शकतो. धर्मलाभामध्ये किंवा धर्म गोष्टीमध्ये आळस नका करू. जसंही भिक्षू आले कळलं तर बुद्धाच्या महामंगल सूत्र आठवलं पाहिजे. काय म्हणतात बुद्ध? काय म्हणतात? श्रमण आले की समनानंच दस्सनं, श्रमण दिसले की त्याच्या दर्शनाला पळालं पाहिजे. बाकी हे रात्र झाली का काय झालं, हे काम राहिलं का ते काम राहिलं, हे सारे कामं आपल्याला सुगतीकडे घेऊन जाणारे नाहीत. असं आजपर्यंत त्रिपिटकात वाचण्यात आलं नाही की एखादी महिला मार्गगामी होत असताना तिनं सत्यक्रिया केली की मी घरातले भांडे स्वच्छ धुतलेत, मी घरातले भांडे निर्मळ धुतलेत, मी फरशी अशी चकचक केली, याच्या बळानं मला अरहंतपद प्राप्त हो, अशी सत्यक्रिया नाही केली. मी सगळ्या पाहुण्या रावल्याचं धुणं असं दन धुतलंय, मी बिळवते लय धुतले, सगळ्या पोरीचे सोनाचे नंतर बाळतपण माझ्याकडेच झाले, याच्या बळानं मला श्रोतापन्न बिळो, असं कुठं नाही. हे जेवढे बी तुम्ही जास्ती जे कामं करता किंवा ज्याला वेळ देत नाही, आपलं पाणी आलं किंवा हे आलं, ठीक आहे, पाणी आलं तर येईन नाही जाईन नाही, फार झालं तर 200-250 रुपयाचं टँकर मागवून घेता येईल, किंवा ते जार असतात ना ते बी मागवले जाईल. 200-250 रुपयाची गोष्ट आहे ती फार पडतात. पण तथागताचा सद्धम्म
केव्हा कोणाच्या मुखातून ऐकताना, केव्हा कोणत्या जन्माचं पुण्य आपलं जागृत होईल त्या टायमात, आणि त्याच पुण्याला बरोबर हे शब्द जर जॉईंट झाले तर कधी मार्ग लाभी किंवा आपण फललाभी होऊ याचं सांगता येत नाही. कारण ही भूमी अशी आहे, या मुंबईमध्ये कधी केव्हाही कोणी पटकन आरहंत होऊ शकतं. कारण इथं 3 महापुरुषाच्या पवित्र अस्थी आहेत आणि त्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत. ते काय अशी काही कल्पना नाही आहे, ते काय असा तर्क नाही आहे किंवा कुठे असे बनावी कहाणी नाही आहे किंवा स्वप्न किंवा काही अंदाज नाही आहे. कुठून ऐकलेली आपण ही कहाणी बी नाही आहे, हे सत्य आहे. आणि ह्या 3 महापुरुषांचे पवित्र पदस्पर्श बी इथं लागलेले आहेत. गुरुजींचे पादस्पर्श इथं लागलेले आहेत, बाबासाहेबांचे पदस्पर्श इथं लागलेले आहेत, आणि पूज्य तथागत सम्यक संबुद्ध बी ह्या नगरीत येऊन गेलेले आहेत. आलं लक्षात तुम्हाला? नाला सोपाऱ्यांना जेव्हा तो प्रसंग तुम्हाला कधी कधी कोण्या भिक्षूंच्या मुखातून तुम्हाला ऐकला असेल, त्यामुळे तुम्ही ह्या नगरीला काही साधीसुधी नगरी समजू नका. लोक हिला मायावी नगरी म्हणतात, पण ही मायावी नगरी नाही, तर ही महापुण्यवान नगरी आहे. आलं लक्षात? हिला मुंबई म्हणतो ना आपण, मुंबई आहे का नाही. पहिले लोक बॉम्बे म्हणायचे नाही का नाही, बॉम्बे आहे का नाही. तर आता मुंबई जी आहे का नाही, तर ही खरं आपल्या मनाला उच्च ठिकाणी घेऊन जाणारी. जसं डोळे दिप्तीने एवढ्या मोठ्या इथं बिल्डिंगी आहेत, डोळे दिप्तीने एवढं मोठं इथं वैभव आहे, डोळे दिप्तीने एवढे हिरे माणिक मोत्याचे मोठे इथं शॉप आहेत. डायरेक्ट देशविदेशातून हिरे माणिक रुबी येतात, तर इथं शॉप आहेत मोठे. पण हे मौल्यवान धातू वस्तूने हे शहर सुंदर नाही झालं, तर हे सुंदर शहर झालं यं त्यांची रत्नं लोके विज्यती विविधा पुथू रत्नं बुद्धं समांग नथी रत्नं धम्मं समांग नथी रत्नं संघं समांग नथी तस्मा सोथी भवंतु ते. अनेक मौल्यवान वस्तू आहेत, चांदी सोने माणिक मोते लाल जवाहर हिरे, परंतु बुद्ध रत्नाच्या बराबरीचं, धम्मरत्नाच्या बराबरीचं, संघरत्नाच्या बराबरीचं दुसरं कुठलंच रत्न नाही. आणि ते रत्न इथं आहेत. भगवान तथागत सम्यक संबुद्धाची जी अस्थी असते ना, त्या अस्थीमध्ये बुद्धत्व असतंय. त्या अस्थीमध्ये जे बुद्धत्व असतंय, तर त्या बुद्धत्वामधून तरंग निघतात. त्यांच्या 84,000 गाथा ज्या आहेत ना, त्या अस्थीत असतात. आणि त्यामुळं ज्या 84,000 गाथेपैकी कुठली जरी एक गाथा कोणी भिक्षू शिकू लागले किंवा कोणी ऐकू लागलं, तर त्या लोकांकडे तो ॲप तयार होऊन जातो. ॲप भगवान बुद्धाची अस्थी म्हणजे सॉफ्टवेअर. आता हे सॉफ्टवेअर आहे म्हणून माझी व्हिडिओ बनवले जाऊ लागली. आलं लक्षात? तुम्ही मोबाईलवर जे मेसेज लिहिता, तर तिथं ॲप आहे, तो फोटो काढायचा एक ॲप आहे, मेसेज लिहायचा एक ॲप आहे, व्हिडिओ कॉलिंगचा एक ॲप आहे. त्या सॉफ्टवेअरवर बनलं आहे ते. मग भगवान बुद्धाचं बुद्धत्व जर नष्ट झालं असतं, तर आपल्याला कोणाला पानाती पाता बी नसतं म्हणता आलं, कारण त्याची रेंजच नसते आली, त्याचं टावरच नसतं आलं. म्हणून सॉफ्टवेअर काय आहे? बुद्धाच्या अस्थी धातू. बुद्धाचा धम्म कशावर प्रतिष्ठापित आहे? सध्या अस्थी धातूवर आहे. म्हणून तो गुरुजी म्हणतात ना, अनंत पुण्यमय अनंत गुणमय बुद्ध के निर्वाण धातू शेषभर जागे प्रतिक्षण हृदय में जागे प्रतिक्षण अंग अंग जागे प्रतिक्षण. कुठून निघा म्हणतात तरंग? ते जिथं बुद्धाची अस्थी आहे ना, तिथून ते तरंग या धर्माचे, कारण तिच्यात बुद्धत्व आहे अजून. जसं आपली बिल्डिंग पायावर आधारित असते ना, तसं सध्या हे धम्म जे आहे ना, जगात जिकडं तिकडं कोण्या भिक्षूला चिवर, याला चिवर म्हणतात. हे शब्दसुद्धा कशामुळे येतात? कारण बुद्धाने ते चिवर शब्द तोंडातून, बुद्धाच्या मुखातून निघालेले शब्द आहेत. दानंग ददंतू हे शब्द काहून आपल्याला येतात? कारण बुद्धाच्या मुखातून हे दानंग ददंतू शब्द निघालेला आहे. शिलेन सुगती यंती काहून शब्द निघतो? कारण बुद्धाच्या मुखातून निघालेला आहे. मग बुद्धत्व जर नसतं, त्या अस्थी जर नसत्या, तर हे पाली शब्द बी कोणाच्या मुखातून आले नसते. म्हणून उपासक उपासिकांनो, 6 तुम्ही जास्तीचे एका अंगाने महापुण्यवान आहात. तर या पुण्यवान नगरीमध्ये नित्यनियमाने आपण जास्तीचं अधिक ते पुण्य वाढवायचं. बाबासाहेबांचा हा संकल्प कसा आपल्याला पूर्णत्वाला नेता येईल, बाबासाहेबांनी केलेलं हे महान कार्य कसं आपल्याला आपल्या जीवनात उतरवता येईल, याच्या अनुषंगाने आपण सदोदित प्रयत्न करत राहा. आणि जेवढे तुम्ही प्रयत्न करत राहाल, तेवढे ते तुमच्यासाठी हितकर, सुखकर आणि कल्याणकारी बनत राहतील. मनुष्य जन्म जो असतो, हा मनुष्य जन्म बाकीच्या प्राण्याकडे आपण पाहिल्यानंतर लक्षात येतो की खरंच गड्या हा मनुष्य जन्म श्रेष्ठ जन्म आहे. आणि म्हणून आपण हा मनुष्य जन्म मिळाला तर हा वाया नाही घालवला पाहिजे. कारण तथागत सम्यक संबुद्ध एकदा काही भिक्षू गप्पा मारत होते. त्या गप्पा मारत असताना भगवान तिथे आले. भगवंतांनी विचारलं, भिक्षूंनो काय करत आहात? काय नाही बनते भगवान, आम्ही अशा पद्धतीने गप्पा चर्चा करत होतो. तेव्हा भगवान म्हणतात, भिक्षूंनो मी माझ्या पुत्रांना 2च कामं करताना पाहू इच्छितो. भिक्षूंनी 2च कामं करावेत. एक तर त्या भिक्षूंनी मौन धारण करावं, आणि जर बोलायचं असलं तर दिवस रात्र धम्मावर बोलावं म्हणे. एक तर त्यांनी मौन धारण करावं, नाही तर दिवस रात्र धम्मावर बोलावं म्हणे.
तसं आपणही ध्यानात ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला बोलायची संधी मिळेल तर तेव्हा तेव्हा तुम्ही राग द्वेष मोहाचं बोलू नका. धम्माचंच काहीतरी बोला. जेव्हा कधी कोणासोबत बोलायचं काम पडेल तेव्हा धम्माचं बोला. नसता मौन धारण करा. कारण बाकी नंतर कुठल्या प्रकारचं कर्म वाणीनं बनन, कधी मनात बनन, कधी शरीरानं बनन हे सांगता येत नाही. म्हणून कर्माबद्दल खूप सजग आणि जागृत राहा. कारण भगवान तथागत सम्यक संबुद्ध असूनसुद्धा 4 गोष्टीवर त्यांचं आधिपत्य नाही. बुद्ध स्वतः म्हणतात मी सम्यक संबुद्ध आहे, पण या सृष्टीवरल्या 4 गोष्टी माझ्या अधीन नाहीत, त्यांच्यावर माझा ताबा नाही. सम्यक संबुद्ध असूनसुद्धा 4 गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये नाहीत. बघा आता, जर सम्यक संबुद्धाच्या त्या 4 गोष्टी कंट्रोलमध्ये नाही तर आम्ही कोणत्या झाडाचा पाला आहोत? तुमचं आमचं काय होईल? तर कोणत्या त्या 4 गोष्टी आहेत? भगवान अनुकंपा करून आम्हाला फोडून सांगा ना की कोणत्या अशा 4 गोष्टी आहेत की ज्यावर तुमचं आधिपत्य नाही. तर भगवान म्हणतात मी सम्यक संबुद्ध असूनसुद्धा मी या संसारामध्ये जे कर्माचे फळं येतात त्या कर्माच्या फळाला रोखू शकत नाही. काय म्हणतात? सम्यक संबुद्ध असून पण मी येणाऱ्या कर्माच्या फळाला रोखू शकत नाही. चांगल्या कर्माचे चांगले फळं आणि वाईट कर्माचे वाईट फळं जे येतात ना, मी त्याला रोखू शकत नाही. माझ्या बी कर्मफळाला रोखू शकत नाही आणि तुमच्या बी कर्मफळाला रोखू शकत नाही. म्हणून तर ती चिंचाय भर सभेमध्ये येऊन भगवान बुद्धावर आरोप करून गेली. ती करून गेल्यानंतर मग बाकीचे भिक्षू म्हणले भगवान आपण तर सम्यक संबुद्ध आहात, ती चिंचाय तुमच्यावर आरोप घेण्यासाठी येणार आहे, तुम्हाला दिसलं नाही का? तर भगवान म्हणाले दिसलं ना. ती घरून येऊ लागली, ते लाकूड बांधू लागली, हे सगळं दिसलं ना. मग भगवान तुम्ही तिला रोखलं का नाही? अरे ते वर्तमानातलं कर्म असतं तर रोखलं असतं म्हणे, पण ते पाठीमागच्या जन्मात मीच केलेल्या कर्माचं फळ होतं म्हणून रोखता नाही आलं म्हणे. कळते का? मग विचारलं कोणतं कर्म केलं होतं भगवान आपण? तर भगवान म्हणतात मी बोधिसत्व असताना एका जंगलामध्ये माझ्या बोधिसत्वाच्या पारमिता पूर्ण करत होतो. पण त्याच जंगलात एक पच्चेक बुद्ध होते, ते त्यांच्या पारमिता पूर्ण करत होते. माझ्यासाठी ते आदर्श होते म्हणे. मी त्यांच्याकडे पाहू ध्यान करायचो आणि ते पण मला प्रेरणास्थान म्हणून. आम्ही दोघं वेगवेगळ्या झाडाखाली होतो, आम्ही मौन तोडत नव्हतो, पण मात्र आम्ही दोघं एकमेकांना स्मित हास्य करून आणि मी एकमेकाला अभिवादन करून एकमेकाला प्रेरणा द्यायचो. कधी माझ्याकडे कंदमुळं किंवा फळं उरले तर मी त्यांना नेऊन द्यायचो, कधी त्यांच्याकडे उरले ते मला नेऊन द्यायचे आणि आम्ही एकाच नदीवर झेऱ्यावर पाणी प्यायचो म्हणून, पण मौन तोडत नव्हतो. एक दिवस काय झालं, मी असं ध्यानातून उठलो आणि डोळे उघडले तर त्यांच्या झाडाकडे पाहिलं तर मला ते दिसले नाही तिथं. मग मी विचार केला की ते जाऊन कुठे जातील? एक तर मला फळं द्यायसाठी येतात, नाही तिथं जातात, नाही तर पाणी प्यायला जातात. म्हणून मग मी नदीकडून मान फिरवली तर मला ते नदीवर दिसले, पण त्यांच्या बाजूला एक मुलगी उभी दिसली. मी डोळे उघडल्याबरोबर ते मला नदीवर दिसले आणि डोळे उघडले तर बाजूला मुलगी दिसली. मी काहीच विचार केला नाही की काय आहे काय नाही. मी शंका उत्पन्न केली. मनात काय केलं? शंका उत्पन्न केली की पच्चेक बुद्ध पण असे वागतात. पण दुसऱ्या क्षणी जे पहिलं माझं चित्त सुटलं ते सुटलं, पहिला बाण सुटला ते सुटला, पण दुसरा तीर जाण्याच्या आतच मी माझ्या मनाला रोखलं. कारण मी बोधिसत्व होतो. मी माझ्या मनाला रोखलं की अरे खरं काय खोटं काय बघतं खरी. मुलगी बाजूला उभी दिसली म्हणजेच शंका घेतली आणि खरंच जाऊन शहानिशा केली तर माहीत पडलं की ती बिचारी पोरगी रस्ता भटकली होती, व्याकुळ झाली होती, घाबरली होती. करुणावान त्या पच्चेक बुद्धाने तिला रस्ता दाखवला फक्त. मग पण एक जे चित्त निघून गेलं शंकेचं, पच्चेक बुद्धावर शंका घेतल्याचं जे चित्त निघून गेलं तर ते शंका घेतलं तर चित्त जे त्या जन्मापासून माझ्या पिछा करतंय तर सम्यक संबुद्ध झाल्यावर त्याने मला पकडलं आणि ती भटकलेली रस्ता चुकलेली पोरगी ती चिंचाय होती म्हणजे त्या जन्मात, म्हणून तिनं माझ्यावर ह्या जन्मात आरोप घेतला म्हणे. मग जर हे मी सम्यक संबुद्ध झाल्यावर जर मला सुटत नाही तर तुम्ही कोणत्या झाडाचे पाला आहात म्हणे. म्हणून बुद्ध सम्यक संबुद्ध काय म्हणतात की येणाऱ्या कर्माच्या फळाला मी रोखू शकत नाही सम्यक संबुद्ध असूनसुद्धा. दुसरं काय म्हणतात की मी सम्यक संबुद्ध असूनसुद्धा आणखी दुसऱ्या एका गोष्टीवर माझं आधिपत्य नाही. कोणतं? मी सम्यक संबुद्ध आहे तर माझं जे बुद्धत्व आहे ते मी ट्रान्सफर करू शकत नाही. म्हणजे असं बुद्धत्व घेतलं आणि ते दुसऱ्याला बुद्ध करून टाकलं असं नाही करू शकत. बुद्ध बनण्याचा मार्ग सांगू शकतो, पण बोधिज्ञान, त्याला बोधिज्ञान म्हणतात ना. जसं उदाहरणार्थ एखादा MBBS झाला तर एक भाऊ दुसऱ्या भावाला MBBS नाही करू शकत की जाऊ दे तुला काय 6 वर्ष करायची गरज नाही, हे घे MBBS झालं तो MBBS, असं नाही करू शकत कोणी. त्याचं त्याला 6 वर्ष करावं लागेल. इकडे कोणाला 4 असंख्य 1 लाख कल्पपारमिता किंवा 8 असंख्य 1 लाख कल्पपारमिता पूर्ण करावं लागते बोधिसत्वाला, तेव्हा ते बुद्ध बनतील. मला आता बुद्धत्व प्राप्त झालं आहे तर माझी बोधी मी दुसऱ्याला देऊ शकत नाही, अशी जशीचे तशी देऊ शकत नाही. बुद्ध असूनसुद्धा मी माझं बुद्धत्व ट्रान्सफर करू शकत नाही. तिसरी गोष्ट काय म्हणतात
मी सम्यक संबुद्ध असून सुद्धा तिसरी एक गोष्ट आहे की अरहंत झाल्यानंतर हे आपलं जे हृदय आहे ते विकारमुक्त बनतं आहे, तिच्यामध्ये राग द्वेष मोह नाही, ते पांढरं शुभ्र निर्मळ बनतं आहे म्हणे. ते मी असं खुलून दाखवू शकत नाही म्हणे. जे कोणी अरहंत बनते त्यांना कळून जाते की आपलं हृदय कसं बनतं म्हणे, त्यांना कळतं आहे. पण मी सम्यक संबुद्ध असून सुद्धा मला ते असं उजागर करून दाखवता येत नाही. सम्यक संबुद्ध असून सुद्धा त्या तिसऱ्या गोष्टीवर माझं आधिपत्य नाही. आणि चौथी एक गोष्ट आहे की मी सम्यक संबुद्ध असून सुद्धा मी त्या व्यक्तीला अरहंत करू शकत नाही ज्या व्यक्तीनं भविष्यातल्या बुद्धाचा उजवा हात, डावा हात किंवा त्यांचा उपस्थापक किंवा अग्रश्रावक बनण्याचं अधिष्ठान केलं आहे, त्यांना मी अरहंत करू शकत नाही. कारण त्यांचं अधिष्ठान येणाऱ्या बुद्धाच्या काळामध्ये आहे. पाहिलं तुम्ही, एका दीपंकर सम्यक संबुद्धाच्या काळातल्या त्यांच्या बहिणी गौतम बुद्धाच्या काळामध्ये अरहंत झाल्या. आलं लक्षात? म्हणजे इतक्या लंब्या प्रक्रियेने त्याच बहिणी पुढं इकडं आल्या. त्यांचं अधिष्ठान होतं की गौतम बुद्धाच्या काळात आम्ही अरहंत व्हावं म्हणून. आणि म्हणून त्या व्यक्तीला, स्त्रीला, पुरुषाला, भिक्षुणीला मी अरहंत करू शकत नाही. तर म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपले तथागत सम्यक संबुद्ध हे आपल्याला खूप सूक्ष्म पद्धतीने सांगतात की आपण नित्यनियमाने कुशल कर्म करा. थोडे कुशल कर्म केले तर ते म्हणतात माझा सद्धम्म त्याच लोकांना समजतो आणि माझा सद्धम्म त्याच लोकांना ऐकू येतो. माझा सद्धम्म त्यांना ऐकू येतो, त्यांना समजतो, त्यांनाच धारण करता येतो. आणि धारण करून अनुभूतीच्या बळावर तेवढ्याच लोकांना उतरतो, तेवढ्या लोकांना पृथ्वीवरली माती एका साईडला आणि माझ्या नखावर घेतलेली माती एका साईडला. तर कोणती माती जास्त आहे भिक्षूंनो? म्हणे भगवान पृथ्वीवरली माती खूप जास्त आहे, तुमच्या नखावर किती माती कमी आहे? तर मग जेवढी माझ्या नखावर कमी माती आहे तेवढेच सत्वांना माझा धम्म समजतो, ऐकू येतो, धारण केला जातो आणि अनुभूतीच्या बळावर उतरतो. पृथ्वीवरल्या लोकांना ऐकू बी येत नाही, त्यांना कधी धारण करता येत नाही आणि त्यांना त्याचा साक्षात्कार बी होत नाही. एवढे लोक बुद्ध धम्म संघ 3 रत्नापासून आणि माझ्या परिशुद्ध धम्मापासून वंचितच राहून जातात. का? कारण की ते पृथक्जन आहेत. म्हणून आपण पुण्यवान आहोत की बाबासाहेबांनी आपल्याला तथागतांच्या त्या नखा एवढ्या मातीत नेऊन ठेवलं आहे, बुद्धाचा शिष्य करून ठेवलं आहे. आणि करुणेनं तथागतांनी त्या नखावरल्या मातीवर सुद्धा असं बोट लावलं तर जेवढे त्या बोटावर येतील तेवढ्याच लोकांना भिक्षू बनण्याची संधी प्राप्त होती, सगळ्याला नाही. म्हणून भगवान म्हणतात भिक्षूंनो, हे मानवी जीवन वाया घालू नका. मोठ्या मुश्किलनं मिळतं आहे, लय दुर्मिळ आहे. किती दुर्मिळ आहे भगवान? मग उदाहरण सांगतात. एक समुद्र आहे, त्याची लांबी, रुंदी, खोली किती हे माहीत नाही. त्या समुद्रामध्ये एक कासव आहे. ते कासव डोळ्याने आंधळं आहे आणि ते 100 वर्षानंतर एकदा बाहेर निघतं आहे आणि एकदा डुबतं आहे. त्या समुद्रामध्ये एक नाव आहे, त्या नावेला एक छिद्र आहे आणि त्या नावेला कोणी नावाडी नाही. हे भिक्षूंनो, ते कासव जेव्हा 100 वर्षानं निघन, असं डोकं वर काढन तर त्याच्या डोक्यामध्ये त्या नावेचं छिद्र अडकन का म्हणे. तर ते काय म्हणतात, अहो भगवान, एक तो समुद्र किती मोठा आहे, त्याची लांबी रुंदी माहीत नाही, आणि दुसरी गोष्ट त्या नावेला कोणी नावाडी नाही, आणि तिसरी गोष्ट ह्या कासवाला काही डोळे नाहीत. आता 100 वर्षानं ते कुठं निघन आणि ती नाव कोणत्या कुठं राहीन काय सांगावं. लोक त्याचं निघणं त्या नावेचं त्याच्या डोक्यावरच असणं हे काही गोष्ट संभव नाही. कारण समुद्र किती मोठा आहे, तो नेहमी लहरी असतात, लाटा असतात. त्यामुळे भगवान ही गोष्ट होण्यासारखी नाही, होऊ शकत नाही की लोक 100 वर्षानं त्याचं निघणं आणि नावेचं बरोबर हिंडून बरोबर त्याच्या डोक्यावरच येणं, ह्या दोन्ही गोष्टी एकसाथ जुटून येत नाहीत म्हणे भगवान. किती दुर्मिळ आहेत भगवान. ही गोष्ट आम्हाला न होण्यासारखीच वाटते, लई दुर्मिळ आहे. पण करोडो खरबो कल्पानंतर एक दिवस असा येतो म्हणे की त्याचं निघणं आणि तिचं असणं हे जुटून येतं आहे म्हणे. पण त्याला करोडो खरबो कल्प जाऊ द्यावं लागतात म्हणे. तसं करोडो खरब कल्पापर्यंत तुम्ही 3 रत्नाला आधार ठेवून पुण्य केलं तेव्हा कुठं माणसाचा जन्म भेटतो म्हणे. आणि जो की तुम्हाला भेटलाय तर वाया घालू नका म्हणे. मग आणखी पुढं काय म्हणतात, मनुष्याचा जन्म भेटून बी हे अंगावर चिवर भेटणं हे तर आणखी दुर्मिळ आहे. आणि किती दुर्मिळ आहे. तर मग भगवान सांगतात की देवलोकातून एक सुई सोडली, देवलोकातून एक सुई टाकली आणि जमिनीवर एक सुई रोवली, तर देवलोकातून सोडलेल्या सुईचं टोक ह्या पृथ्वीवर रोवलेल्या सुईच्या टोकाला टोक लागन का? आता ही पृथ्वी एवढी मोठी, कुठं रोवली आणि कुठं नाही, आणि ती देवलोकातून सोडली. आता दोन्ही खाली बरोबर कसं काय टोक, देवलोक सोडा बरं. तुम्ही ह्या टेबलवर उभे राहा आणि इथून टाका बरं दिवसभर, बघू सुई टोकाला लोक लागते का? तर नाही लागत. भगवान ही तर गोष्ट न होण्यासारखीच आहे. भगवान म्हणतात पुढं अरबो खरबो कल्पानंतर पुन्हा एकदा हा संयोग जुटून येऊ शकतो म्हणे, की तिचं नोक लागू शकतं म्हणे. पण त्याला करोडो कल्पपर्यंत जाऊ द्यावं लागतात म्हणे. तसं तुम्हाला करोडो कल्पपर्यंत मनुष्याच्या जन्मात येऊन तुम्ही पुण्य केलं, चतुपच्चय दान केलं आणि तुम्ही तुमच्या 10 पारमिता पूर्ण केल्या, तेव्हा तुम्हाला एक चिवर भेटलेला आहे. म्हणून हे जीवन वाया घालू नका. आणि म्हणून उपासक उपासिकांना आम्ही दिवस रात्र हे धम्माचा प्रचार तेवढ्यासाठीच करतो की आपल्या पिताचे हे शब्द आहेत
आणि आपले बाबासाहेबांचे पण वचन आहे की आम्ही भारत बौद्धमय करू. म्हणून बौद्धमय भारत करण्यासाठी धम्ममय भारत मिशन आपण सुरू केलेलं आहे की बस कमीत कमी 1 रुपया दान करा एका दिवसाला, म्हणजे वर्षाला 365 रुपये. धम्ममय भारत मिशनमध्ये जुटण्यासाठी 3 अटी आहेत. एक पहिली अट आहे की अष्टशील पालन करा महिन्यात 4 दिवस. 2 1 रुपया दान करा आणि 3 मुठभर धान्य दान करा, म्हणजे वर्षाला फक्त 5 किलो. 365 मुठी म्हणजे 5 किलो. तांदूळ द्या, गहू द्या, काही द्या. जर भारतात आपण 9 कोटी, त्या वामनदादाच्या काळात होतं गाणं लिहिताना 9 कोटीचा राजा दयाळदाता माझा, आता आपण किती कोटी असन विचार करा बरं. एवढे कोटी लोक जागृत झाले आणि त्यांनी रोज 1 मुठभर जर धान्य दिलं तर आता आपण 20 कोटीत असन. 20 कोटी लोकांनी जर रोज 1 रुपया दिला तर 20 कोटी रुपये रोज जमा होऊ शकते. 20 कोटी रोज विचार करा तुम्ही. 20 कोटी तर महिन्यामध्ये 3 3 2 6 600 कोटी महिन्याला, आणि वर्षाला किती होतात 365 हजार कोटी. एवढे जर पैसे जमा झाले तर मला सांगा भारत बौद्धमय होणार नाही का? प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला 1,000 पोरं शिवरामध्ये त्यांना शाळेचं शिक्षण, धम्माचं शिक्षण, सेल्फ डिफेन्स, कम्प्युटरचं ज्ञान, 5-6 भाषा शिकवता येणार नाही का? तिच्यातून शिकून ते डॉक्टर इंजिनियर होऊन आपापले घरप्रपंच जरी चालवला, चांगले उपासक बनणार नाहीत का? त्याच्यामधून 10-10 जरी उरले तर चांगले ट्रेनिंगवाले भिक्षू उरणार नाही का? आणि ते भिक्षू मग भारत बौद्धमय करणार नाहीत का? तर म्हणून 1 रुपयात एवढी ताकद आहे, मुठभर धान्यात एवढी ताकद आहे. बस तुम्ही अधिष्ठान करा, स्वतः जुटा आणि कमीत कमी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या तर 22 लोक जोडू बा आम्ही काही दिवसात. एवढा जरी संकल्प केला तर निश्चितच धम्ममय भारत मिशन सफल होईल, म्हणजे पर्यायानं बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण होईल. तर आजच्या क्षणी एवढाच उपदेश तुमच्या सर्वांसाठी देतो. उपस्थित सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. या परिवारानं 2 दिवसापासून खूप चांगले सेवा करत आहेत, तर यांनासुद्धा प्रज्ञाशील, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, धनद्रव्याची अभिवृद्धी राहो. तुमच्या सर्वांच्या कामास सुयश प्राप्त हो. सर्वांची यशकीर्ती आजरामर हो. तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण होत आणि परमश्रेष्ठ निब्बान सुखासाठी सत्कर्म सहायकारी हो. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानु सब धम्मानु सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते.